महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय तपासणीत सर्व विद्यार्थी सदृढ। मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी मानले सर्वांचे आभार। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत निलंगा तालुक्यातील निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उपजिल्हा रुग्णालयात निलंगा यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य तपासणी केली। यात यावर्षी सर्व विद्यार्थी सदृढ असल्याचे सांगण्यात आले। मागील वर्षी 3 विद्यार्थ्यांच्या दृष्टिदोषाचे तपासणीत आढळले होते। याची संपूर्ण माहिती घेऊन येथील मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांच्या मार्गदर्शनात तिन्ही विद्यार्थ्यांना आज चष्म्याचे वाटप करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री माने, ANM ज्योती इंगळे, औषध निर्माता अश्विनी महाजन यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विद्यालय निटूरचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांच्या मार्गदर्शनात तिन्ही विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले। यावेळी येथील शाळेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। इसवी सन 2008-9 पासून आम्ही शालेय आरोग्य तपासणी करतो प्रत्येक शाळेमध्ये। मागच्या वर्षी आपण ह्या शाळेमध्ये तपासणी केली महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे आणि आज पण आरोग्य तपासणी झालेली आहे। आणि आज आपण इयत्ता 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण शारीरिक आजार 4D संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शन केलं, पोषक आहाराविषयी मार्गदर्शन केलं, मुलींच्या ज्या मासिक पाळीच्या तक्रारी असतात त्याविषयी आपण मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच या विद्यार्थ्यांमध्ये ॲडोलसंट रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल हेल्थ आरशेविषयी आपण मार्गदर्शन केलेलं आहे। तर या काळामध्ये मुलांमध्ये डिप्रेशन, एड्सचं प्रमाण, तसेच रक्तक्षयाचं प्रमाण, तसेच मासिक पाळीच्या तक्रारी, तसेच मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण हे आढळून आलेलं आहे। त्यामुळे मुलांना आपण पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे की ह्या वयामध्ये जे बदल होतात त्यामध्ये आपण हे वय आपलं जे आहे हे आपलं अभ्यासाचं वय आहे, ह्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टीपासून आपण दूर कसं राहू शकतो त्यासाठी आपण पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे शाळेमध्ये। त्यासाठी सरांचं पूर्ण आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे, धुमाळ सरांचं, तसेच इथल्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचं पण सहकार्य मिळालेलं आहे। आणि मागच्या वर्षी आपण इथली संदर्भित विद्यार्थ्यांना दृष्टिदोषाच्या संदर्भित करण्यात आलं होतं आणि त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत आपण विद्यार्थ्यांना 3 चष्मे आपण मुलांना दिलेले आहेत शाळेत। आणि यासाठी सर्व टीमचं, आमच्या सर्व टीमचं, RBSK टीमचं आणि शाळेचं आभार। जे डिप्रेशन संदर्भात किंवा मासिक पाळी संदर्भात किंवा व्यसनाचं प्रमाण जे आहे याबाबत मुलं एकदम खुलं बोलत नाही, तर त्यांना उदाहरणार्थ म्हणजे इतर विद्यार्थ्यांचं अनुभवातून आम्हाला त्यांना सांगावं लागतं की अशा विद्यार्थी आढळून आले आणि त्या एकदा जर आपली संगत चुकली किंवा आजार आपला चुकीच्या वेळेत म्हणजे वेळ निघून गेली तर नंतर जर आपण त्याचं निदान केलं गेलं तर तो पुढं आजार वाढवण्यापेक्षा आणि त्याचे पुढं कॉम्प्लिकेशन वाढवण्यापेक्षा योग्य वयामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की योग्य वेळेत निदान करणं आणि त्याला तत्पर उपचार करणं आणि तो पुढचे जे परिणाम आपण टाळता येतात ते आपण लवकरात लवकर निदान करून टाळू शकतो। विद्यार्थ्यांना हे आव्हान आहे की या वयामध्ये आपण आपलं वय आहे जे आहे या 8वी 9वी 10वी म्हणा किंवा 1ली ते 10वीमध्ये पोषक आहार घेणं, व्यायाम करणं आणि आपलं जे पूर्ण शेड्यूल आहे दिवसभराचं की मुलांना आता आढळून आलं की ताणतणाव येतो, एकदम परीक्षेमध्येच आम्हाला ताण येतो किंवा इयत्ता 10वीला गेल्यानंतर ताण येतो, तर स्वतःचं एक शेड्यूल बनवावं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय करणार आहेत, आपण कशासाठी वेळ देणार आहेत, स्वतःसाठी, अभ्यासासाठी आणि माझ्या स्वतःच्या तब्येतीची आम्ही तपासणी करताना हेच सांगतो की स्वतःचा डॉक्टर आपण स्वतः व्हायचं आहे। मी किती फिजिकली फिट आहे, किती मेंटली फिट आहे, कारण आजकालचे विद्यार्थी एकदम हुशार आहेत, ते स्वतःच्या बाबतीत तेवढेच जागरूक आहेत, पण ते फक्त वेळेत बोलत नाहीत किंवा ओपन सांगत नाहीत आणि चुकीचे मित्रमैत्रिणी भेटल्यामुळे चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात। तर फक्त आपली संगत चांगली ठेवा, योग्य मार्गदर्शन करा, ज्या काही शंका वाटतील शाळेतल्या सरांना बोला आणि आरोग्य तपासणीच्या वेळी तुमच्या शारीरिक म्हणा मानसिक काही तक्रारी असतील त्या आम्हाला सांगा, वेळेत सांगा आणि वेळेत निदान करून वेळेत उपचार द्या। बाल आरोग्य व्यवस्था अंतर्गत वर्षातून प्रत्येक वर्षी आरोग्य तपासणी ही शाळेमध्ये केली जाते आपल्या आरोग्य विभागामध्ये आणि त्या वर्षामध्ये किशोरावस्थेत असणारी मुलं असतील, मुली असतील, त्यांना उद्भवणारे आजार असतील, त्यांच्यात होणारे बदल असतील, शारीरिक बदल, ह्या सर्व बाबीबद्दल विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं अनिब्ध असतो आणि त्याला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं, त्याच्या अडचणी समजून घेणं, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय करणं चांगलं आहे हे बघणं, अभ्यास करत असतानाचा ताणतणाव कसा राहणार नाही त्याबद्दल प्रबोधन करणं आणि त्याच्या बाहेर जाऊन हा विद्यार्थी व्यसनाधीन होऊ नये या दृष्टिकोनातून त्याला त्याचे दुष्परिणाम सांगणं आणि त्यापासून त्याला परिवर्तन करणं किंवा त्याकडे जाणार नाही या पद्धतीचं मार्गदर्शन
आरोग्य विभागाकडून केलं जातं. गेल्या वर्षी 24-25मध्ये जे काही सुप्त आजाराचे असतील, दृष्टिक्षेपाचे विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यावर आजाराच्या विद्यार्थ्यावरही उपचार करण्यात आला. आणि आज आमच्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा दृष्टीसाठीचा जो लागणारा चष्मा आहे हे साहित्य वाटप आज आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं. त्याबद्दल मी मनापासून त्या आरोग्य विभागाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आरोग्य तपासणी ही चांगल्या पद्धतीनं केली जाते आणि त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं. त्याबद्दल आम्ही निश्चितच त्यांच्याबद्दल समाधानी आहोत. त्यांना जर कुठं काही अडचण आली आरोग्य तपासणी करत असताना शाळेची, तर त्यांनी मुख्याध्यापक या नात्यानं आमच्याशी संवाद साधतात. आम्हाला जरी त्यांच्याबद्दल थोडंसं त्या आरोग्य विभागाबद्दलचं जर काही वाटलं तर त्या पद्धतीनं त्यांच्याकडेही देखील आम्ही सुसंवाद साधतो. आणि ह्या सुसंवादातून ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवाव्यात आणि जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा लेकरापर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजेत किंवा पोहोचवल्या जाव्यात यासाठी त्याने आणि आम्ही दोघं संवादातून आलेल्या अडचणी सोडवून आम्ही त्या पद्धतीनं हे कार्य करत असतो. सूचना म्हणून काही नाही, कारण कसं आहे जे प्राथमिक उपचार असतात त्यांनी इथं करतात. कारण जे जिल्हा लेवलच्या आरोग्य विभागात जाऊन करायचे असतात त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवले जातात आणि त्यांच्यामार्फत असे काही विलाज आहेत की जे ऑपरेशनच्या केसेस आहेत त्या देखील फ्रीमार्फत वेगवेगळ्या हॉस्पिटलला तो विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवला जातो. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीनं आजाराचा शोध घेणं आणि त्या भेटलेल्या आजारावर उपचार करणं ह्या दोन्ही बाबी त्यांच्याकडून साध्य केल्या जात आहेत. त्याच्यामुळं आम्ही निश्चित शाळेचे कर्मचारी ह्या बाबीवर आम्ही समाधानी आहोत.